हाय हॅलो नमस्कार. तर दुपारनंतर कधी एकदाचा चहा बनवते सायंकाळच्या वेळी आणि कधी पिते असं होतं. किती ठरवलं की एक टाइमचा चहा बंद करायचा तरी सुद्धा काही ते होत नाही. म्हणून मग म्हटलं चला चहा पिऊन घ्यावा आणि मग स्वयंपाकाच्या तयारीला लागावं. तर आज रात्रीच्या जेवणात बनवते गुजराती डाळ. तर गुजरातमध्ये राहिल्यापासून आम्हाला गुजराती एकच रेसिपी फार जास्त आवडते, ती म्हणजे गुजराती डाळ. तर गुजराती डाळ खूप टेस्टी आणि खूप छान लागते. आंबट गोड तिखट अशी ही डाळ असते आणि घट्ट अशी असते, जास्त पातळ पण नसते. तर ही डाळ आहे ना, जेव्हा मी बनवते ना त्या दिवशी फक्त वरण आणि भातच आमच्या घरी होतं. तर डाळ आणि भातच सगळेजण पोटभर आणि खूप आवडीने खातात. त्याशिवाय मुलांना सुद्धा खूप आवडते, म्हणून मी स्पेशली गुजराती डाळ बनवते त्या दिवशी, दुसरं काहीच बनवत नाही. मग वरण आणि भातच बनवते. म्हणून तर मग ही रेसिपी मी संध्याकाळच्या वेळी बनवते. तर गुजराती रेसिपीज अजून तुम्हाला बघायला आवडतील की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही डाळची रेसिपी डिटेलमध्ये व्लॉग मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तो खाली सुद्धा दिलेला आहे. नक्की बघा आणि कमेंट करून आवडला की नाही सांगा. चलो बाय.